विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असे जाहीर केल्याच्या निषेधार्थ परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक आगळेवेगळे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आपट्याचं सोनं आमचा स्वाभिमान अशी घोषणा देत पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक 14 मे रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत हे आंदोलन केले. आंदोलकांनी मोदी सरकारच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठी एकमेकांना आपट्याची पाने म्हणजे प्रतिकात्मक सोनं देऊन आपला रोष व्यक्त केला. आमची संस्कृती, स्वाभिमान आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे आपट्याचे सोनं देऊन शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. आपल्यात सोनं देऊ, आंदोलनाला हातभार लावू असे आवाहन करत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पंतप्रधानांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळी नगरसेवक कादर पाशा कुरेशी, गटनेते नितीन बागवाले, तालुकाध्यक्ष पाबा शिंदे, ज्येष्ठ नेते उत्तम दादा माने, अॅडव्होकेट जीवनराव देशमुख, युवक शहराध्यक्ष सय्यद फेरोजभाई, वैजनाथ जोशी, अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. असं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सोनं घेऊ नका म्हणून असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे लगनसराईचा महिना चालू आहे. लगनसराईत लगनसराईमध्ये सोन्याला मान असतो आपल्या याच्यात, पण ह्यांनी सांगितलंय सोनं घेऊ नका. मग आम्ही हे सोनं वाटत आहोत, आपलं गरीबाचं सोनं ते वाटत आहे, ते लोकांनी घ्यावं. मोदी सरकार तर काय सोनं घेऊ नका म्हणाले. त्यांनी पुन्हा पेट्रोल हे ते, बाबा कशामुळं तुम्ही देश चालवायले का चावडी चालवायले? तुम्ही कधी म्हणता लाईटी बंद करा, तुम्ही कधी म्हणता ताट वाटी वाजवा. आता आम्हाला जनतेला भीती वाटायला, तुम्ही एका दिवशी उठून कधी म्हणताल की माणसाला 2 किडण्या असतात, एक द्या सरकारला दान. आता जनता त्याच भीतीच्या पोटी कशी आता राहील? याच्यामुळे मोदी सरकारने आत्ताच्या आता खुर्ची रिकामी करावी.